नमस्कार, सिद्धिका डिझायनर यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 34 छातीचा बॅक साईडला बोटनेक असलेला गळा कटिंग बघणार आहोत। यामध्ये आपण फ्रंट साईडला डिपनेक ठेवणार आहे, म्हणून थोडंसं बोटनेकपेक्षा किंचित कटिंग आपलं वेगळं आहे। चला तर मग आपण मेजरमेंट बघूया। उंची घेतलेली आहे 13.5, छाती आहे 34, कंबर 30, मुंडा खोली 6.5, शोल्डर आहे 6 आणि गळा रुंदीसाठी आपण घेतलेले आहे 3 इंच। त्यात आपण सगळ्यात आधी अस्तरचं कटिंग करून घेणार आहोत। अस्तरवर आपण 13.5 इंच उंची असल्यामुळे 1 इंच ॲड करून 14.5 इंचवर पॉईंट घेतलेला आहे। मुंडा खोलीसाठी आपण 6.5 इंचवर पॉईंट घेतलेला आहे आणि शोल्डरसाठी आपण 6 इंचवर पॉईंट घेतलेला आहे। आता आपण मुंडा खोलीची जी रेषा आली होती तिथं छातीचा चौथा आणि एक्स्ट्रा मार्जिन 2 इंच, मग 34 छाती असल्यामुळे त्याचा चौथा आला 8.5 इंच आणि एक्स्ट्रा मार्जिनचे 2 असे मिळून 10.5 इंचाचं मेजरमेंट इथं घेतलेलं आहे। खालच्या बाजूला आपण 10 इंच घेऊन क्रॉस पद्धतीने हे मेजरमेंट जोडायचं आहे। आपण इथं कमरेचं मेजरमेंट न घेता छातीच्या मेजरमेंटपेक्षा अर्धा इंच कमी घेऊन पॉईंट जोडला तरीही चालतो। आता आपण शोल्डरपासून आलेली रेषा छातीच्या रेषेवर काटकोन पद्धतीने सरळ करून आलेल्या रेषेवर क्रॉसमध्ये 1 इंच घेऊन मागील मुंड्याचा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे। आता आपण गळ्याची रुंदी घेतलेली आहे 3 इंच, मग साहजिक आपल्याला शोल्डर पट्टीसुद्धा 3 इंचाचीच मिळेल। बॅक साईडचा बोटनेक असल्यामुळं आपण 3 इंचाचीच लांबी ठेवलेली आहे आणि 1 इंचावर आपण इथं गोलाई देत आहोत मागील गळ्यासाठी। व्यवस्थित आकार दिल्यानंतर शोल्डरच्या बाजूला अर्धा इंचावर थोडासा उतार देऊन आपल्याला पॉईंट करून घ्यायचा आहे। आता आपण जेव्हा शेप जोडत आहे तर मागच्या बाजूला आपण ओपन ठेवणार नाही आहे, बोटनेक आहे तरी पण, तर आपण इथं 1 इंच ते 1.5 इंच मध्ये अंतर सोडून द्यायचं आहे। बॅक साईडला आपल्याला जेवढी पट्टी हवी आहे म्हणजे 3.5 इंच 4 इंच ते मेजरमेंट तुम्ही इथं घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवा तो आकार तुम्ही इथं देऊ शकता। मध्ये आपण ते ओपन न ठेवल्यामुळे इथं आपण बटन वगैरे अटॅच करू शकतो। मध्ये जर आपण ओपन नसतं ठेवलं म्हणजे ओपन ठेवलं असतं तर आपण तिथं नॉट वापरली असती। आता आपण मेन फॅब्रिकची 2 फोल्डची घडी घेतलेली आहे या ठिकाणी। आता आपलं जे अस्तर कटिंग केलं होतं ते ह्यावर आपल्याला व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा मार्जिन थोडंसं ठेवून आपल्याला व्यवस्थितपणे अस्तर मेन फॅब्रिकचं कटिंग करून घ्यायचं आहे। आता हे दोन्ही एकावर एक व्यवस्थितपणे ठेवून टाचण्यांच्या साहाय्याने व्यवस्थित आपल्याला शेपला अटॅच करायचं आहे। व्यवस्थितपणे शेपवर टाचण्या लावून घ्यायच्या आहेत आणि सावकाश सावकाश आपल्याला या शेपवर टिप मारायची आहे, जेणेकरून आपला शेप बिघडू नये। हळूवारपणे आपल्याला हा आकार व्यवस्थितपणे शिवून घ्यायचा आहे। हा आकार व्यवस्थित शिवून घेतल्यानंतर जिथून आपण स्टार्टिंग केलेली होती ज्या पॉईंटपाशी तिथं आपल्याला टिप मागे पुढं करून म्हणजे दाबटिप द्यायची आहे, जेणेकरून आपली जो आकाराची टिप होती ती उसवू नये। आता जो आपला मधला पॉईंट होता, जो आकार होता, तो आपण कट करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित कट करून झाल्यानंतर आपला जो मेन शेप होता त्यावर आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत या पद्धतीने, जेणेकरून आपण ज्यावेळेस पलटी करू त्यावेळेस इथं आपल्याला व्यवस्थित टिप मारता येईल म्हणून। आता चारी बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे। आधी आपण जो आपला मेन शेप होता त्यावर हळूवारपणे दाबटिप मारून घ्यायची आहे। व्यवस्थितपणे इथं दाबटिप मारून झाल्यानंतर आपल्याला ब्लाऊज फुगा न पाडता चारी बाजूने व्यवस्थित सेट करून म्हणजे टिप मारून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपला आधी आकार व्यवस्थित स्टिच केलेला आहे। आता आपण चारी बाजूने ब्लाऊज फुगा न पाडता व्यवस्थितपणे शिवून घेत आहोत। या ठिकाणी सगळा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर एक्स्ट्रा मार्जिन जे होतं म्हणजे जे एक्स्ट्रा फॅब्रिक होतं ते कट करून घ्यायचं आहे। आता आपण बॅकचे टक्स बघूया। ब्लाऊजची खालच्या बाजूने म्हणजे कमरेच्या दिशेने 2 फोल्डची घडी करायची आहे। फिटिंगच्या बाजूने आपल्याला 1 इंचाचं मेजरमेंट सोडून द्यायचं आहे। 1 इंच सोडल्यानंतर आता आपल्याला ही घडी पुन्हा एकदा फोल्ड करून घ्यायची आहे आणि जो आपला पॉईंट निघेल तिथं आपल्याला व्यवस्थित पॉईंट करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने आपले इथं पॉईंट मिळालेले आहेत, म्हणजे हे आपले टक्स पॉईंट झाले। आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टक्सची उंची 3 इंच 3.5 इंच 4 इंच कितीही ठेवू शकता। तर इथं मी 3.5 इंच टक्सची उंची ठेवलेली आहे। क्रॉसमध्ये अर्धा इंच आपल्याला टक्ससाठी ठेवायचे आहेत आणि व्यवस्थितपणे टक्स शिवून घ्यायचा आहे। जास्त मेजरमेंट इथं घ्यायचं नाही। उंचीला 3.5 इंच आणि रुंदीला मी इथं
अर्धा इंच टक्ससाठी घेतलेले आहेत. टक्स मारताना देखील दाबटीप कंटिन्यू मारायची आहे, वरच्या दिशेला सुद्धा आणि खालच्या बाजूला सुद्धा, म्हणजे स्टार्टिंग आणि एंडिंगच्या दोन्ही साईडला आपल्याला दाबटीप मारायची आहे. व्यवस्थित अशी दाबटीप मारून झाल्यानंतर आता आपण खालच्या बाजूला कंबरपट्टी जोडणार आहोत. त्यासाठी इथं अस्तरचं 1 इंचाचं पट्टी घेतलेली आहे मी. आता ही पट्टी जोडताना प्रॉपरपणे अर्धा इंच मेजरमेंट सोडून ही पट्टी आपल्याला सरळ जोडत यायची आहे. पण ज्या भागावर आपला टक्स आलेला आहे त्या भागावर आपल्याला एक छोटीशी चून पाडून घ्यायची आहे, जेणेकरून पट्टी फोल्ड केल्यानंतर कोणताही फुगा किंवा चुनी पडू नये अस्तरला किंवा मेन फॅब्रिकला कुठेही. म्हणून दोन्ही बाजूला म्हणजे दोन्ही टक्सवर आल्यानंतर एक छोटीशी चून पाडायची, जेणेकरून कंबरपट्टी व्यवस्थित अटॅच होती. आता या पट्टीला आपल्याला एक छानशी दाबटीपसुद्धा मारून घ्यायची आहे. त्यानंतर ही पट्टी आतल्या बाजूला फोल्ड करायची आहे. व्यवस्थितपणे हलकी आपल्याला इथं एक टीप मारून घ्यायची आहे. तुम्ही इथं हात शिलाई केली तरीही चालेल, टीप मारली तरीही चालेल, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. तर इथं मी एक व्यवस्थित टीप मारून घेत आहे. याप्रमाणे आकार व्यवस्थित सेट करत करत आपण ही टीप कंप्लीट करायची आहे. अशा रीतीने इथं कोणताही फुगा पडत नाही. आता जे वरचा भागाचा म्हणजे आपले गळा जो होता गोलाकार, त्यावर मी 1 इंचाचं कापड घेऊन पायपिंग करून घेत आहे. तुम्ही तर अस्तरचं कापड लावून आतल्या बाजूला फोल्ड केलं तरीही चालेल, पायपिंग केलं तरी अजून बेटर. तर मी इथं पायपिंगच करत आहे. व्यवस्थितपणे पायपिंगसाठी आपण असं फोल्ड करून घेतलेलं आहे आतल्या बाजूला, जेणेकरून आतलं जे कापड होतं ते या टिपेत आपलं व्यवस्थित धरलं जाईल आणि कोणतेही दोरे वगैरे काही दिसणार नाही. म्हणून आता आपल्याला हवं तेवढा पायपिंगचा आकार फोल्ड करून आपल्याला जी खाच मिळते म्हणजे जी टिपेची रेषा मिळते त्यामध्ये बरोबर आपल्याला टिप मारत जायचं आहे, जेणेकरून आपला पायपिंगचा आकार व्यवस्थित येईल आणि पायपिंग अशी कुठेही कमी जास्त वगैरे अशी काही दिसणार नाही. हळूवारपणे आपल्याला ही टिप मारून घ्यायची आहे. एकसारखा आकार आपल्याला इथं पायपिंगसाठी मिळालेला आहे आणि अशा प्रकारे आपला हा बॅकचा पार्ट तयार झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.